कळवा येथील दत्तवाडी मठात जगद्गुरू शंकराचार्य महाराज यांच्या आरतीची ध्वनिचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली। या कार्यक्रमाला पार्श्वगायिका निहिरा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे उपस्थित होते। निहिरा जोशी यांनी गायलेल्या या आरतीला तुषार देओल यांनी संगीत दिलं आहे। मनोज प्रधान यांनी शंकर महाराजांच्या भक्तीतून ठाण्यात मठ उभारण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं। आरतीच्या चित्रीकरणासाठी कळवा येथील मठाची निवड करण्यात आली होती। पत्रकार परिषदेत आरतीचं सादरीकरण करण्यात आलं असून ती विविध डिजिटल माध्यमांसह यूट्यूबवर देखील प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। नमस्कार, मी गायिका निहिरा जोशी आणि शंकर महाराजांची ही आरती आहे। मी त्यांची साधक आहे, त्यांची भक्त आहे, त्यांची पोथी रोज वाचते आणि माझी त्यांच्यावरती श्रद्धा आहे। आणि ह्या पोथीत सहज ही पहिल्या पानावरती मला आरती सापडली, जी सरदार नानासाहेब मिरीकर यांनी रचलेली। आणि आरतीची जी आपली ट्रॅडिशनल चाल आहे त्याच्यात ती अगदी परफेक्ट बसत होती, तर सहज गायली मी। आणि तुषार देओल यांना मी रिक्वेस्ट केली की ह्याचा ट्रॅक तुम्ही कराल का, सो त्यांनी ह्याचा ट्रॅक आणि ह्याचं सुपरविजन केलं आहे। पूर्ण हा व्हिडिओ शूट केला आहे सागर पटवर्धननी आणि शूट केला ह्या कळव्याच्या शंकर महाराज मठात। हे करण्यामागची भूमिका बाकी काहीही नाही, तर महाराज एक गाईड आहेत, ज्यांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हे गाईड आहे। आणि सहज असं वाटलं की ही आरती ट्रॅडिशनल चालीत बसते आणि मग ती लोकांसाठी का उपलब्ध नसावी, तर ह्या शुद्ध भावनेतनं केलेली निर्माण केलेली ही आरती आहे। गेले कित्येक वर्ष मी शंकर महाराजांची भक्ती करतोय। महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज 3 वर्ष झाली या कळव्यामध्ये आपण मठ केलं आणि सगळ्या भक्तांना वाटत असतं की महाराजांसाठी काहीतरी करावं। तर आमची एक अतिशय उत्कृष्ट अशी नामचीन गायिका आहे निहिरा जोशी। त्यांनी जी शंकर महाराजांची गीता आहे त्या गीतात जे एक आरती आहे त्या आरतीचं गायन केलं आणि त्याचं व्हिज्युअल जे आपण व्हिडिओ केला आहे तोही ह्या मठात केला आहे। तर आज आपण ती आरती रिलीज करायसाठी म्हणून आज प्रामुख्याने या ठिकाणी आलो आणि उद्यापासून ती यूट्यूबवर पण प्रदर्शित केली जाईल।